जनता पार्टीचं आधी ट्विटर आता इंस्टाग्राम अकाउंट बंद। अभिजित दिपकेंसोबत काय घडलं? 21 मिलियन फॉलोअर्स असलेलं अकाउंट सस्पेंड का? अभिजित दिपकेंचा हॅकर्ससोबत सामना का? सरन्यायाधीशांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतात कॉकरोच जनता पार्टी स्थापन झाली। सोशल मीडियावर या चळवळीला प्रचंड प्रतिसाद मिळाला। यामुळे पार्टी सुरू करणारे अभिजित दिपके चर्चेत आले। पण आता या पार्टीचं अस्तित्वच धोक्यात आलंय, कारण ट्विटर नंतर आता अभिजित यांचं इंस्टाग्राम खातंही हॅक करण्यात आलंय। त्यांनी एक्सवर इंस्टाग्राम खातं हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत एक ट्विट केलंय। नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। सरन्यायाधीशांनी तरुणांची झुरळाशी तुलना केली आणि देशात डिजिटल चळवळ जन्माला आली। अभिजित दिपके यांनी 16 मे रोजी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी मोहीम सुरू केली। त्यात त्यांनी स्वतःला गमतीनं कॉकरोच म्हटलं। ही पार्टी म्हणजे बेरोजगार तरुणांचा आणि व्यवस्थेवर असमाधानी असलेल्यांचा आवाज म्हटलं। पण आता या पार्टीचं अस्तित्व धोक्यात येतंय। संस्थापक अभिजित दिपके यांच्या ट्विटर नंतर आता त्यांचं इंस्टाग्राम खातंही हॅक करण्यात आलंय। त्यांनी एक्सवर इंस्टाग्राम खातं हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय। त्यांनी मेटाला टॅग करत एक कमेंटही केली आहे, मला इंस्टाग्राम अकाउंट ऍक्सेस करता येत नाहीये, हा ऍक्सेस संपलाय, मी हे खातं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यात अद्याप यश आलेलं नाही, अशी कमेंट दिपके यांनी केली आहे। त्यावर मेटानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दरम्यान कॉकरोच जनता पार्टी नावानं 3 वेगवेगळी ट्रेडमार्क अर्ज दाखल करण्यात आले। एकीकडे कॉकरोच जनता पार्टीच्या स्थापनेवरून सोशल मीडियावर जसा पाठिंबा मिळतोय, तशा तिखट प्रतिक्रिया आणि हॅकर्सचाही सामना करावा लागतोय। याचाच परिणाम म्हणून अवघ्या काही तासात कोट्यवधींचे फॉलोअर्स मिळवत असताना आणि कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण असताना पार्टीचा इंस्टाग्राम अकाउंट बंद झालंय। दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर त्यांना आलेल्या धमक्यांसंदर्भातले व्हिडिओ आणि पोस्टही शेअर केल्या। कॉकरोच जनता पार्टीचं एक्स खातं देखील हटवण्यात आलं। कायदेशीर विनंतीवरून एक्स खातं भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। अभिजित दिपके यांनी त्यानंतर कॉकरोच इज बॅक या नावानं नवं खातं सुरू केलं। नव्या खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 1,87,000 पोहोचली। कॉकरोच जनता पार्टीच्या जुन्या एक्स खात्यावरच्या फॉलोअर्सची संख्या 2,01,000 इतकी होती। तर इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीला 21 मिलियनहून अधिक लोकांनी फॉलो केलं होतं। पण तरीही ही पार्टी परदेशी ठरवली गेली। यावर पार्टीचे 94% फॉलोअर्स भारतीय असून त्यांना पाकिस्तानी ठरवण्याची घाई का करताय, असा सवाल अभिजित दिपके यांनी केला। अभिजित दिपके यांनी त्यांच्या पक्षाची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा आधी केला होता। आता दिपके यांचा हा दावा खरा ठरतोय। त्यांचं इंस्टाग्राम खातं हॅक करण्यात आलंय। याशिवाय बॅकअप म्हणून काढलेलं कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम खातं देखील हटवण्यात आलंय। त्यामुळे आधी ट्विटर, आता इंस्टाग्राम खात्यावर बंदी आली आहे। अभिजित दिपके यांच्या डिजिटल चळवळीला हा मोठा दणका मानला जातोय। अभिजित दिपके हे मूळचे महाराष्ट्रातले आहेत, पण सध्या ते शिक्षणानिमित्त अमेरिकेतल्या बोस्टन इथं राहतात। अभिजित दिपके यांनी नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात आवाज उठवत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या ट्विटरवर बंदी आणली गेली आणि आता त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।